शौर्य पाटील या 10वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यानं मागच्या आठवड्यामध्ये आत्महत्या केलेली होती आणि त्यानंतर सलग तिसऱ्या दिवशीही पालकांचं आंदोलन सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळते। आज खरं तर जंतर मंतरवरती शांततेच्या मार्गाने हे सगळे पालक एकत्र जमलेले आहेत। फक्त पालकच नाही तर सर्वसामान्य दिल्लीकर देखील या ठिकाणी जंतर मंतरवरती जमलेले आहेत आणि शौर्याला न्याय दिला पाहिजे अशाचे बॅनर्स घेऊन हे पालक एकत्र जमलेले आहेत। खरं तर कॅन्डल मार्च काढला जाणार होता महाराष्ट्र सदन ते इंडिया गेट पर्यंत, पण पोलिसांकडून परवानगी दिली नाही। त्यामुळे जंतर मंतरवरती शौर्याचा फोटो ठेवलेला आहे, हातामध्ये पोस्टर्स या सगळ्या पालकांनी घेतलेले आहेत आणि आंदोलन तिसऱ्या दिवशी सुरू आहे। आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करूया। सर, तिसरा दिवस आहे, मागणी कायम आहे, तुम्ही मागणीवरती कायम आहात? आम्ही आमच्या मागणीवर ठाम आहेत की ज्या शिक्षकांनी मुलांचं हॅरॅसमेंट केलेलं होतं त्यांना एकतर सर्वप्रथम अटक झाली पाहिजे, त्यानंतर त्यांना शिक्षाही झाली पाहिजे। कारण का माननीय NHRCने ह्याची नोंद घेतलेली आहे आणि बेसिक ह्युमन राईट्समध्ये जर 18 वर्षाच्या खालच्या मुलांचा जर छळ केला जात असेल तर भारतीय न्यायव्यवस्थेच्या संहितेच्या अंदर खूप कडक प्रोव्हिजन आहे, ज्याच्यामध्ये मिनिमम 10 वर्षे इम्प्रिझनमेंट आहे आणि डेथ पेनल्टी पण आहे। तर मला वाटतं हे खूप गांभीर्य प्रकरण आहे। म्हणजे दिल्लीमध्ये ह्याच्या अगोदर जे निर्भया प्रकरण झालेलं होतं त्याच्या तुलनेत हे कमी प्रकरण आहे। कारण का मुलांचा जनरली दिल्लीच्या स्कूलमध्ये छळ केला जातो आहे। माझ्याकडे खूप पॅरेंट्सचे मेसेज आहेत, आत्तासुद्धा एक मेसेज आलेला आहे की ज्याच्यामध्ये पॅरेंट्सना असं सांगण्यात आलं आहे की जर तुमचा मुलगा ह्या स्थळी जर शांततेमय जे हे तो प्रोटेस्ट चालू आहे ह्याच्यामध्ये जरी आला तर त्याला TC देण्यात येईल, त्यांना आम्ही शाळेतनं हाकलून देऊ आणि त्यांचे जे मित्र आहेत त्यांनाही शाळेतून आम्ही रेस्ट्रिकेट करू। नाही, अशाच पद्धतीच्या धमक्या दिल्या जातात। कारण काल ज्यावेळी प्रोटेस्ट सुरू होता आम्ही काही विद्यार्थ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला, त्यांचं म्हणणं आहे त्यांनी जर चेहरे झाकलेले होते ते म्हणले आमचा चेहरा दिसला तर आमच्यावरती कारवाई होईल। ही शाळेची दडपशाही आहे असं म्हणायचं? ही शाळेची नक्कीच दडपशाही आहे, कारण का शाळेला फक्त त्यांचं इमेज जे आहे ते प्रोटेक्ट करायचं आहे। कारण का असं सांगितलं जातं की ह्या शाळेतून शाहरुख खान हे पासआउट झालेले आहेत आणि अजूनही खूप मोठे मोठे लोक आहेत ज्यांची ती नावं सांगत होते। तर शाळेला फक्त इमेज प्रोटेक्ट करायचं असेल आणि त्याच्या अंतर्गत जर मुलांचा छळ करायचा असेल त्यातल्या त्यात असं लक्षात येतं आहे की जे मिडल क्लासची मुलं आहेत त्या मुलांचाच खूप जास्त छळ केला जातो। जे एकदम अमीर बाप के बेटे आपण जे म्हणतो असं जर त्यांनी दाखवलं की मी खूप अमीर आहे तर त्यांचा छळ होत नाही, पण जे मिडल क्लासमध्ये लोक त्यांना छोट्या छोट्या गोष्टीवरून त्यांना त्रास दिला जातो। निश्चितच आपण बाकीच्याही पालकांशी बोलण्याचा प्रयत्न करूया। सर, मुझे बताइए, निलंबन तो हुआ है टीचरों का, लेकिन अरेस्ट के मांग पे आप कंटिन्यू हो? अरेस्ट का अभी हमारे को कोई खबर नहीं मिली है और मुझे लगता है कि इन्होंने सिर्फ ताकि ये प्रोटेस्ट को थोड़ा ज़्यादा सॉफ्ट कर दें इस वजह से इनको निलंबित करा है, लेकिन अरेस्ट के लिए अभी तक कोई कारवाई नहीं हुई है। आपण बघतोय काही इतरही पालकांची मागणी करूया, कारण मोठ्या प्रमाणावरती घोषणा या पालकांकडून दिल्या जात जे शौर्याचे हत्यार आहेत त्यांना फाशी दिली पाहिजे अशी मागणी जी आहे ती पालकांकडून केली जाते। सर, मला सांगा, अटक होत नाहीये, यांची मानवाधिकार आयोगानं दखल घेतलेली आहे, दिल्ली गव्हर्नमेंटनं समिती स्थापन केलेली आहे, या दोन्ही गोष्टी आहेत, पण 5 दिवस झाले आज अटक मात्र होत नाहीये। 100% अटक ही झालीच पाहिजे, तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन संपवतच नाहीये। नाही, आंदोलन आज जंतर मंतरवरती करताय, असं प्रोटेस्ट चालूच राहील आमचा जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत। पुढच्याही काळामध्ये अशाच पद्धतीचे आंदोलन? हो, 100% अशाच प्रकारे आंदोलन चालूच राहील जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही शौर्याला। जोपर्यंत बघतोय मोठ्या प्रमाणावरती आहेत, घोषणा पण दिल्या जातात, शौर्याला न्याय दिला पाहिजे अशा पद्धतीच्या घोषणा या पालकांकडून दिल्या जात आहेत आणि हे केलं जाते। मुझे बताइए, आप भी प्रोटेस्ट में, कल भी थे आप प्रोटेस्ट में, आज दूसरा दिन है आपका, प्रोटेस्ट का तो तीसरा दिन है, आप आज भी तीसरे दिन आ गए। देखिए, जब तक इनकी अरेस्टिंग नहीं होगी, जब तक ये प्रोटेस्ट चलता रहेगा और हम हर हालत में इनको गिरफ्तार करवा के मानेंगे। प्रवीण दादा, तिसरा दिवस आहे आज, पहिल्या दिवसापासून तुम्ही आंदोलनामध्ये आहात, पुढची रणनीती काय असणार आहे? आजपर्यंत आंदोलनाचा तिसरा दिवस आहे, शांतता आहे, कार्यकर्ते घोषणा दिल्या जातात लोकांकडनं, आणि एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा दादा यातला हे आहे की कालपर्यंत पालक सहभागी होते, आज सर्वसामान्य दिल्लीकरांची मोठी उपस्थिती दिसते। आता या आंदोलनाची तर सुरुवातच आहे नुकती, अजून पोलिसांच्याकडून आपल्याला काहीही आपल्याला सम्मानजनक किंवा आपल्याला जे शांत मिळावं असं काही उत्तर आलेलं नाहीये। 4 दिवस झाले अजून त्यांनाही अटक झालेली नाहीये आणि होऊ शकते सोमवारी या आंदोलनामध्ये आणखीन दिल्लीवाले सोनार व्यापारी, प्रदीपजींच्या आजूबाजूचे शेजार, सोसायटीवाले सर्व एकत्रित यायला सुरुवात होईल। या आंदोलन आणखीन मोठ्या स्वरूपात आम्ही जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलनाला मोठं करू। पुढची रणनीती म्हणजे आंदोलन पुढच्या काळामध्ये कसं आंदोलन असेल त्याचं काही ठरलेलं आहे का? असं काही पूर्णपणे ठरलेलं नाहीये, पण सोमवारी झालं तर आम्ही जॉईंट CP सर यांच्या ऑफिसच्या समोर सर्वांना
प्रोटेस्ट करण्यासाठी बोलवणार आहोत. आपण जर बघितलं तर हे सगळे पालक आहेत आणि पालकांच्या भूमिका आहेत. पालकांचा आक्रमकपणा खूप मोठ्या प्रमाणावर दिसतो, कारण पालक ज्या पद्धतीनं शाळेनं कारवाई केली पण अटक केली जात नाही, याच्यामुळे सगळे पालक आक्रमक असल्याचं आपल्याला बघायला मिळते. घोषणा दिल्या जातात. फक्त पालकच नाही तर मोठ्या प्रमाणावरती महिला पालक देखील यामध्ये सहभागी आहेत. मुलींची संख्या आहे, महिलांची संख्या आहे आणि हे सगळे पालक या ठिकाणी आलेले आहेत. सर्वसामान्य दिल्लीकर देखील आलेले आहेत. जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत अशाच पद्धतीचं आंदोलन सुरू राहील, अशा पद्धतीची देखील प्रतिक्रिया या सगळ्या पालकांनी व्यक्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामन विनोद कुमार समी, प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.